नमस्कार अमरावती। अमरावती शहरात वाहतूक नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। दयासागर चौक परिसरात एका तरुणाने भर रस्त्यात भरधाव कार चालवत धोकादायक स्टंटबाजी केली आहे। विरुद्ध दिशेने कार चालवत चौकात राऊंड मारल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अमरावतीतील दयासागर चौक परिसरात 13 मेच्या रात्री एका युवकाने भर रस्त्यामध्ये कार स्टंट करत वाहतूक नियमांना हरताळ फासला। भरधाव वेगात विरुद्ध दिशेने कार चालवत त्याने चौकात धोकादायक प्रकार केलाय। गर्ल्स हायस्कूल चौकाच्या मध्यभागी कारचे राऊंड मारत संबंधित युवकाने परिसरातील वाहन चालकांना धक्का दिलाय। त्यानंतर तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने विरुद्ध मार्गाने निघून गेला आणि काही वेळात पुन्हा त्याच चौकात परतला। या स्टंटबाजीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं। सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणतेही जड वाहन नसल्याने मोठा अपघात टळला। दरम्यान एका सजग युवकाने संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तात्काळ गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित युवकाचा शोध घेत कारवाई केली। अमरावती शहरात इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दररोज स्टंटबाजीचे प्रकार होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। त्यामुळे अशा स्टंटबाज वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। रस्ते हे स्टंटसाठी नाहीत तर सुरक्षित प्रवासासाठी आहेत। मात्र काही युवकांच्या बेफिकीरपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे। आता पोलीस प्रशासन अशा स्टंटबाजांवर किती कठोर कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। मी गिरीश डहाके बस स्टँडकडून पंचवटीला जात होतो। त्या संदर्भात मला दयासागर स्क्वेअरला MH12 NX 6265 या क्रमांकाची गाडी इथे राऊंड घेत असताना दिसली। भरपूर गाड्या टू व्हीलर या रोडवरून नेहमीप्रमाणे ये जा करत राहतात, परंतु ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण आढळून आले। त्या संदर्भात आम्ही यांचे या गाडीचे व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहे आणि ते पण पोलीस अधिकाऱ्यांना दाखवले आणि ॲक्सिडेंट होता म्हणजे जीवितहानी टळली आणि 112ला कॉल करून पोलिसांना बोलवून घेतलं।